एक महत्त्वाची बातमी मराठा आरक्षण प्रश्नी खासदारांनो एक व्हा असं खासदार संभाजीराजे यांनी सगळ्याच खासदारांना आवाहन केलेलं आहे आणि पंतप्रधानांची आपण एकत्रितपणे भेट घेऊ असं देखील ते म्हणतायत। थेट खासदार संभाजीराजे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संभाजीराजे स्वागत तुमचं TV9 मराठीमध्ये। मराठा आरक्षणासंदर्भात काय तुमची भूमिका? नमस्कार। मी 2-3 दिवस मी माझी प्रतिक्रिया दिली नव्हती। त्याला कारण आहे की मी फार दुखी आहे। मी 2007 पासून मराठा समाजाच्या लढ्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढले। मला दुःख याच्यासाठी वाटते की महाराष्ट्राकडे राज्य म्हणून पाहिलं जातं। त्याला कारणच हे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना यांनी नुसतं मराठ्यांचं स्वराज्य नाही पण 18 पगड जात आणि 12 बुलतेदारांचं स्वराज्य हे सिद्ध करून दाखवलं होतं। जी पाठोपाठ 1902 ला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला करवीर संस्थांमध्ये आरक्षण दिलं। त्यामध्ये मराठा समाजाचा समाविष्ट होता। मग हे समतेचं वातावरण असताना मग महाराष्ट्राला 80% गरीब मराठा समाज असताना त्यांना का आरक्षण दिलं जात नाही? एवढे 58 मोर्चे शांतताप्रिय काढले, देशाला आणि जगाला एक आदर्श दिला। हायकोर्टाच्या माध्यमातून ते विषय सुप्रीम कोर्टात आला। सुप्रीम कोर्टने आपली सुनावणी सांगितली, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे। पण मला असं वाटलं आज की महाराष्ट्र सरकार त्यांची जबाबदारी पार पाडेल। पण आम्ही सुद्धा खासदार सर्वजण दिल्लीत आहोत, पार्लमेंट चालू आहे आणि मला असं वाटलं की स्वतः मला वाटलं की छत्रपती हे पद किंवा छत्रपती घराण्यातला जन्म हा खासदारपेक्षाही महत्त्वाचा आहे। पण सुदैवाने मी खासदार असल्यामुळं आपण सर्व खासदारांना एकत्र का आणू शकत नाही? म्हणून मी सगळ्या खासदारांना आज पत्र लिहिलेलं आहे, एक आव्हान केलंय की आपण गट तट पक्ष बाजूला ठेवून मराठा समाजासाठी एकत्र येऊ। आपण नरेंद्र मोदीजींना जाऊन भेटून सांगू की महाराष्ट्राची किती आक्रोश निर्माण झालाय, किती व्यथित झालाय मराठा समाज। त्यांची खरी भावना 80% हा गरीब आहे मराठा समाज। ह्यांच्यावर कोण न्याय देणार? माझा प्रश्न हा सुद्धा होता त्यांना, या सगळ्या खासदारांना च्या माध्यमातून सांगायचंय की 69% हे तामिळनाडूला आरक्षण आपण दिलं गेलेलं आहे। 10% आरक्षण हे आपण बिलो पॉवर्टी लाईनच्या लोकांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून दिले। हे दोन्ही विषय आज पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टात। बरं, मग आमचा निर्णय तुम्ही फिजिकल हिअरिंग सोडून व्हर्च्युअल हिअरिंग ऐकून तुम्ही एका वर्षात देऊन टाकला। हे आमच्यावर अन्याय नाही का? हे अन्याय नाही का आमच्यावर? हा प्रश्न म्हणण्यापेक्षा आपण मोदीजींना विनंती करू, तुम्ही ह्याच्यात इंटरव्हीन करणं गरजेचं आहे की आणि मराठा समाजाच्याकडे लक्ष द्यावं, ह्याच्यासाठी हे पत्र आम्ही दिलेलं आहे। बरं, मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढावा अशी मागणी सध्या होतीये। मात्र माजी महाधिवक्ते श्रीहरी आणे यांचं असं म्हणणं आहे की कायदा असताना अध्यादेश काढता येऊ शकत नाही। त्यावरती काय म्हणाल? टेक्निकलिटीजवर मला काय मी भाष्य करणार नाही। जे योग्य आहे ते करावं। आमचं एवढंच म्हणणं आहे की ज्याच्यावर स्टे मिळालेलं आहे, ज्याच्यामुळं मुलांचं आणि इतर लोकांना ज्या नोकऱ्यांचं जे नुकसान व्हायला लागलेलं आहे ते नुकसान होऊ नये, एवढंच माझं प्रामाणिक मत आहे। काय अध्यादेश काढायचं आहे किंवा आणि वेगळा मार्ग आहे ते सरकारने ठरवावं। आणि माझी सरकारला विनंती हीच राहणार आहे मी ह्या सरकारला नाही, पूर्वीच्या सरकारला सुद्धा हीच विनंती होती की हे समाजाचा विषय हा कुठला एका पक्षाचा विषय नाहीये। म्हणून तुम्ही एक सगळ्या सत्ताधारी आणि नॉन सत्ताधारी लोकांना एकत्र आणा आणि विश्वासात घ्या आणि काय नेमकी व्यूहरचना करायची, काय स्ट्रॅटेजी आखायची हे तुम्ही ठरवा। आणि परत एकदा सांगतो मी की मी
हे माझं मत आजचं नाहीये. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुद्धा माझं हेच मत होतं. पण मराठा समाजाचा खेळ ह्याच्या पुढे कोणी करू शकत नाही आणि केलं तर परवडणार नाही, हे मला या प्रसंगी आपल्या माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगायचं. बरोबर. आणि जर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा खरं तर न्याय प्रविष्ट आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी यामध्ये लक्ष घालून किती त्याचा फायदा होईल? नाही नाही, मान्य आहे तुमचा प्रश्न, रास्त आहे. सगळ्याच गोष्टी काही क्लिअर होतील असं नाहीये, पण धडपड करायला पाहिजे ना. न्यायालयीन विषय असला तरी तर आपण विनंती केल्यानंतर काहीतरी मार्ग निघल. आपण नुसतं काय गप्प बसायचं, नुसतं म्हणायचं न्यायालयीन विषय म्हणून आमची जबाबदारी नाही काय? मग मी शाहू महाराजांचा वंशज का म्हणायचं? मी शिवाजी महाराजांचा वंशज का म्हणायचं? माझी जबाबदारी आहे. मराठा समाजाच्या खंबीरपणाने मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. आज नाही, शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या पासून ते मी आतापर्यंत आम्ही सर्वजण ह्या समाजाच्या बाजूने उभा आहे आणि ते आयुष्यभर राहणार. संभाजीराजे, तुम्ही म्हणताय की सर्वपक्षीय खासदारांना तुम्ही आवाहन करणार आणि एक सर्वपक्षीय किंवा एक बैठकीमध्ये एक नेता निवडून मग त्याची मागणी किंवा त्यासाठी आग्रह धरला जाईल. आतापर्यंत किती खासदारांना तुम्ही आवाहन केलंय आणि किती जणांकडून चांगला प्रतिसाद आलाय? आज सकाळीच मी 7 वाजता पत्र काढलेले, सगळ्यांना ईमेल पाठवलेले. पर्सनली माझे पत्र सगळ्यांना हँडओव्हर आज होतील आणि त्याच्यानंतर मला समजेल कोणाकोणाचे फोन येतील किंवा काय काय आपण पुढची व्यूहरचना काय असेल. बरं, आता 20 सप्टेंबर मला विश्वास आहे निश्चित सगळेजण रिॲक्ट करतील. 20 सप्टेंबर किंवा 8 दिवसांचा अल्टिमेटम सरकारला देण्यात आलेला आहे आणि त्या आधीच काय तो निर्णय घ्यावा असं म्हणण्यात आलेलं आहे मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून. त्यामुळे 20 सप्टेंबर पर्यंत काय नेमका सरकारचा निर्णय येतोय, तर तुमचं हे खासदारांना आवाहन करण्याचं किंवा पंतप्रधानांपर्यंत पोहोचण्याचं काय टार्गेट आहे? अमुक दिवसापर्यंत किंवा या 20 सप्टेंबर पर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे? नाही, माझं काही टार्गेट नाहीये. मी आव्हान केलेलं प्रामाणिकपणाने. एक खासदार म्हणून दुसऱ्या माझे सहकारी आहेत सगळे ते, म्हणून मी त्यांना आव्हान केले. त्यांची वाट पाहतो मी, त्यांचं काय म्हणणं आहे. पण मराठा समाजाने जो काय निर्णय घेतला असेल त्या समाजाच्या बरोबर मी आहे, कारण मी समाजाचा एक घटक आहे. बरं, तुमच्या पत्रामध्ये तुम्ही उल्लेख केलाय की सर्वच पक्षांनी आपली दिशाभूल केली असा मराठा समाजाचा समज झालेला आहे. मात्र ही भावना खरी आहे, पण राजकीय पक्ष त्यामध्ये एकत्र येतील का? नाही, एक जनरल मत तयार व्हायला लागलेलं आहे की जो 80% गरीब मराठा समाज आहे की आजपर्यंत आमचा नुसता वापर केलेला आहे, आमचा पुढाऱ्यांनी नुसता उपयोग करून घेतलेला आहे मतासाठी, एक समज आलेला आहे. मी त्यांना उलट म्हटलं, सगळं आव्हान केलंय की उलट आपल्याला सगळ्यांना संधी मिळाली ना आता की आपण सगळे एकत्र येऊन समाजासाठी लढू. प्रामाणिक माझं मत आहे आणि आज नाही, अनेक वर्षापासून मी बोलतोय. बिलकुल. खासदार छत्रपती संभाजीराजे आपल्या सोबत, धन्यवाद. तुम्ही TV9 मराठीशी बोललात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती. तर सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीमध्ये नेता निवडू आणि मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करणार असं खासदार छत्रपती संभाजीराजे यांचं म्हणणं. त्यांनी एक पत्रक आज सकाळी काढलेलं आहे आणि त्यामधून ते प्रत्येक सगळ्या खासदारांना आवाहन करून एकत्रित येऊन मराठा समाजाचा समज दूर करण्याची गरज आहे आणि सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीमध्ये नेता निवडू आणि मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करू असं खासदार संभाजीराजे म्हणालेले आहेत.